दिल्लीमध्येही आपलं लक्ष आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आता अंतिम संस्कार होत आहेत। एका महान पर्वाची अखेर त्यांना अग्नी देताना ही दृश्य। डॉक्टर मनमोहन सिंग यांना निरोप दिला जातोय। आता मनमोहन सिंग यांची आठवण मात्र कोट्यवधी भारतीयांच्या मनात कायम राहील। त्यांची आर्थिक धोरणं, त्यांचं प्रशासन याचे धडे यापुढेही लोकप्रशासनाचा अभ्यासाचा महत्त्वाचा भाग असतील। लष्करी मानवंदना आणि सरकारी मानसन्मानात डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप। पार्थिवाला आता अग्नी देण्यात आलेला आहे। डॉक्टर मनमोहन सिंग अशा प्रकारे आता अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत। दुसरीकडे आपलं बीडमध्येही लक्ष आहे। तिथे सुद्धा एका अशाच वेगळ्या प्रकारे पण वेदनादायी घटनेबद्दलचा लोकांचा रोष आपल्याला बघायला मिळतोय। बीडमध्ये निघालेला हा भव्य मूक मोर्चा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यामागच्या मास्टरमाइंडला पकडण्यासाठी, त्या मागणीसाठी काळे झेंडे आणि फलक घेऊन रस्त्यावर उतरलेला हा जमाव, हा समुदाय, ही सगळी माणसं तिथे जमलेली आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किरण ताजणे थेट बीडवरून आपल्यासाठी ताज्या माहिती सकट आपल्या समोर आहेत। किरण, तुमच्याकडे याबद्दलची काय माहिती आहे? आता मोर्चा सुरू झालाय, तिकडे देशमुख कुटुंबीय सुद्धा पोहोचले असतील। प्रसन्न सर, आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे। हजारांच्या संख्येनं बीडकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी असलेले जे मारेकरी आहे, संशयित आरोपी आहेत, त्यांना अटक करावी, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सगळ्या बीडमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं बीडमध्ये आजच्या दिवशी आयोजन करण्यात आलेलं होतं। तो मोर्चा आता सध्याच्या घडीला सुरू आहे। मोर्चामध्ये विशेष अशा स्वरूपाच्या काही फलकबाजी देखील करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर कठोर कारवाई आणि त्यांची ईडीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी अशा स्वरूपाची मागणी देखील यामध्ये करण्यात आलेली आहे। याशिवाय या मोर्चामध्ये आतापर्यंत मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस, याशिवाय आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आताच्या घडीला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेनं आता निघालेला आहे। बीड शहरातील मुख्य चौकाच्या दिशेने सुरू असलेला हा मोर्चा आता मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। एकूणच जर बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 15 ते 20 दिवस उलटून जात आहे, मात्र अद्यापही पूर्ण आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडकरांचा हा आक्रोश आहे। प्रसन्न सर। किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडून ताजे अपडेट्स आपण घेत राहू। दोन्हीकडची दृश्य आपण पाहतोय, बीडमधला भव्य मूक मोर्चा आणि दिल्लीमध्ये डॉक्टर
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आता अंतिम संस्कार पूर्ण होत आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आलेला आहे आणि आता अमर रहेच्या घोषणांनी तिकडच्या उपस्थितांनी मनमोहन सिंग यांच्याप्रती आपला आदरभाव प्रेम व्यक्त केला. पुन्हा एकदा बीडच्या अपडेट्सकडे जाऊयात. किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, तिथे लोक फलक घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळते, ते वाचता येत आहेत की आका आणि आकाच्या आकावरती कारवाई झाली पाहिजे. उघडपणे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबद्दलचा हा संदर्भ आहे. किती संख्येनं लोक आलेले आहेत? हा मोर्चा पुढे, या मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे का? पुढे अधिक काय माहिती आहे? किरण ताजणे आपल्याशी संपर्कात आल्यावर आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. तुर्तास ही दृश्य आपण दोन्हीकडची बघतोय. एक बीडमधला भव्य मूक मोर्चा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरील अंतिम संस्कार. Thank you.